चांगली ऑफर पण आहे, हं, पण ते विचारतच वेळ घालवतात. घेऊ की नको, अजून स्वस्त होईल का? हो होतं असं. आणि मग काय, निर्णय घेईपर्यंत सेल संपतो. अरे बापरे. मग त्यांच्या पत्नीनं त्यांना आठवण करून दिली, वराती मागून घोडे. अगदी. हे तर आपल्यापैकी अनेकांसोबत घडतं रोजच्या जीवनात. हो ना? तर दोन्ही उदाहरणांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते. प्रत्येक कामासाठी, प्रत्येक संधीसाठी एक योग्य वेळ असते. ती जर साधता आली नाही, तर मग केलेले प्रयत्न फुकट जातात आणि हातात काय उरतं? फक्त पश्चाताप. बरोबर. म्हणजे वेळेवर कृती केली नाही तर सगळं व्यर्थ. हो, या माहितीचा म्हणजे स्रोताचा भर याच विचारावर आहे. वेळेवर कृती करण्याचं महत्त्व अनमोल आहे. म्हणजे इथे फक्त वेळ नाही किंवा विसर पडलं असं नाहीये. नाही नाही. तर वेळेचं नियोजन चुकणं आहे, निर्णय घ्यायला उशीर करणं आहे, कधी-कधी फक्त आळस पण असतो. अगदी बरोबर मुद्दा मांडला. अनेकदा आपली निर्णय क्षमता कमी पडते किंवा बदल नको असतो. म्हणजे गोष्टी पुढे ढकलतो